नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सचिन पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत पर्यावरणीय भूगोल या विषयातील प्रकरण दुसरे, परिसंस्था। परिसंस्थेलाच आपण इकोसिस्टीम असं म्हणतो। मित्रांनो, परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने आपल्या अवतीभोवती असलेलं पर्यावरण आणि या पर्यावरणात आपणास दिसून येणारे विविध प्रकारचे सजीव तसेच निर्जीव घटक यांचा समावेश असतो। या सर्वांमध्ये एक प्रकारची आंतरक्रिया होत असते, म्हणजेच सातत्याने परस्परांमध्ये अवलंबून असलेले आपल्याला हे दिसून येतात। सर्वप्रथम आपण प्रास्ताविक माहिती पाहूयात, ती म्हणजे परिसंस्था। परिसंस्था हा जो शब्दप्रयोग आहे मित्रांनो, हा शब्दप्रयोग सर्वप्रथम टान्सले या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम 1935 साली वापरला। त्यांच्या मते या पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांचे जे पर्यावरण आहे, या पर्यावरणाच्या आणि या घटकांमध्ये होणाऱ्या ज्या आंतरक्रिया आहेत, या आंतरक्रियांनाच त्यांनी परिसंस्था असं म्हटलेलं आहे। मित्रांनो, आपण पाहतो ही जी परिसंस्था अव्याहतपणे निसर्गात चालू असते किंवा सुरू असते, तर ही संपूर्ण जग म्हणजेच एक सर्वात मोठी परिसंस्था असलेलं आपल्याला दिसून येईल। आणि या परिसंस्थेच्या असंख्य अशा छोट्या छोट्या लहान लहान लक्षावधी परिसंस्था असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतील। मित्रांनो, साधं उदाहरण आपल्याला पाहायचं म्हटलं तर बघा, कोकणामध्ये आपण पाहतो, कोकण किनारपट्टी जी महाराष्ट्रामध्ये आहे त्या ठिकाणची परिसंस्था आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर म्हणजेच महाराष्ट्र पठारावर आढळून येणारी परिसंस्था, यामध्ये भिन्नता असलेल्या आपल्याला आढळून येते। अजून एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता सध्या आपण पाहतो पावसाळा ऋतू चालू आहे आणि हा सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे। आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कास पठार म्हणून विविध फुलांनी त्या ठिकाणी उमललेले हे पठार आपल्याला पाहावयास मिळते। ही एक प्रकारची छोटीशी परिसंस्थाच आहे आणि म्हणून प्रत्येक वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये वेगवेगळे सजीव त्या ठिकाणी असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि या विविध सजीवांच्या परस्परावर बरोबर आंतरक्रिया होताना आपल्याला पाहावयास मिळतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वप्रथम परिसंस्था म्हणजे नेमकं काय याच्या व्याख्या पाहूयात। तर पहिली व्याख्या A.G. टान्सले या तत्ववेत्त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। तर त्यांच्यामध्ये आपल्या सभोवताली दिसून येणारे सजीव आणि निर्जीव घटक यांचं वसतिस्थान आणि त्यांचं पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केला गेलेला अभ्यास म्हणजे परिसंस्था होय। यानंतर दुसरी महत्त्वाची व्याख्या आपण पाहू। दुसरी व्याख्या केलेली आहे नेबल यांनी। नेबल या तत्ववेत्त्यांच्या मते निसर्गामध्ये असणाऱ्या विविध वर्गीय जीवांच्या आंतरक्रिया आणि त्यांचे पर्यावरण यांचा अभ्यास म्हणजे परिसंस्था होय। आणि हे कुठे घडून येतं? विविध जीव म्हणजे बघा, त्या ठिकाणी विविध प्रकारचे सजीव आपल्याला दिसून येतात आणि या सजीवांमध्ये आंतरक्रिया होत असतात आणि या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रकारच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात। तर अशा प्रकारे या विविध जीवांच्या आंतरक्रिया आणि त्यांचे पर्यावरण याला
इकोसिस्टीम किंवा पर्यावरण असं नेबल या तज्ज्ञाने म्हटलेलं आहे. आता पर्यावरणामध्ये जी परिसंस्था आहे किंवा असंख्य परिसंस्था आहेत, तर या परिसंस्था नेमक्या कशावर चालतात? तर प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या मूलभूत तत्वावर या परिसंस्था कार्यरत असतात. मग ही मूलभूत तत्व कोणती? हे प्रिन्सिपल्स कोणते? तर पहिलं तत्व त्या ठिकाणी आहे परिसंस्था. या परिसंस्थेचा ज्याला आपण म्हणतो संरचना, पहिलं महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे या पर्यावरणामध्ये असणारी परिसंस्था आणि विशेषतः परिसंस्थेची संरचना कशा प्रकारची आहे. दुसरं महत्त्वाचं त्या ठिकाणचं मूलभूत तत्व आहे ते म्हणजे पोषक द्रव्ये आणि त्यांचं निसर्गामध्ये होत असलेलं चक्रीकरण. ही प्रक्रिया देखील मित्रांनो सातत्याने निसर्गामध्ये चालू असते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं तत्व त्या ठिकाणी निसर्गात कार्यरत असतं ते म्हणजे ऊर्जा स्रोत. आपण पाहतो सूर्य हा प्रमुख ऊर्जा स्रोत आहे, परंतु त्यानंतर ही ऊर्जा आपल्याला माहीतच आहे की सजीवांसाठी जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि परिणामी या ऊर्जेचे देखील आपल्याला स्थानांतरण किंवा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे त्या ठिकाणी स्थानांतरण होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे ही प्रमुख 3 मूलतत्व आहेत की ज्या आधारे परिसंस्था निसर्गामध्ये समतोल रीतीने कार्य करत असते. जर या परिसंस्थेतल्या एखाद्या जरी घटकात किंवा एखाद्या जरी मूल्यामध्ये काही बदल झाला तर त्या परिसंस्थेचा समतोल ढासळतो. म्हणूनच निसर्गामध्ये या परिसंस्थांचा समतोल राखण्यासाठी मानवाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं ही आज काळाची गरज बनलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, यानंतर आपला पुढचा महत्त्वाचा अभ्यासक्रमातला महत्त्वाचा मुद्दा किंवा घटक आहे तो म्हणजे परिसंस्थेची रचना, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. आपण आतापर्यंत पाहिलं या परिसंस्थेमध्ये कशाचा समावेश होतो? तर परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे जैविक घटक, अजैविक घटक यांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी 2 प्रमुख मूलभूत घटक या ठिकाणी विभागले आहेत. ही परिसंस्थेची रचना, पहिला घटक आपण पाहतो आहोत अजैविक प्रकारचे घटक आणि दुसरा जैविक प्रकारचे घटक. या ठिकाणी अजैविक घटकामध्ये बघा विविध प्रकारचे प्राकृतिक घटक देखील त्या ठिकाणी येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी काही रासायनिक घटक देखील पर्यावरणामध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग या जैविक घटकामध्ये निसर्गातील किंवा पर्यावरणातील नेमके कोणते घटक येतात? तर आपल्याला निसर्गतः उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश आहे, त्या ठिकाणचं असणारं तापमान आहे, आर्द्रता आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना ही सर्व ठिकाणी सारखी नाही मित्रांनो. आणि म्हणून भूपृष्ठ रचना हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यावरच आधारित असणारा म्हणजे जमिनीचा प्रकार किंवा मृदेचा प्रकार हा देखील अजैविक महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याचबरोबर पर्जन्य किंवा ज्याला आपण पाऊस म्हणतो, म्हणजेच हे सर्व घटक जे आहेत ते अजैविक घटकामध्ये प्रामुख्याने मोडतात आणि विशेषतः प्राकृतिक घटकामध्ये त्यांचा समावेश होतो. याचबरोबर अजैविक घटकामध्ये दुसरा उपघटक मानला जातो तो म्हणजे रासायनिक प्रकारचे काही घटक. म्हणजेच विशेषतः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणामध्ये
जे विविध प्रकारचे वायू आहेत यांना किंवा यांचा समावेश आपण या ठिकाणी रासायनिक घटकामध्ये करत असतो. यामध्ये कोणते घटक येतात तर रासायनिक घटकामध्ये विविध प्रकारचे वायू, काही उदाहरणादाखल या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तर ऑक्सिजन असेल, त्या ठिकाणी असणारा नायट्रोजन असेल किंवा हायड्रोजन असेल, त्याचबरोबर त्या वातावरणामधील असणारा CO2 असेल म्हणजेच कार्बन डायऑक्साईड असेल. तर या विविध वायूंचं प्रमाण किंवा हे जे वायू विविध प्रमाणात उपलब्ध असलेले आपल्याला पाहावयास मिळतात, यांचा देखील समावेश अजैविक घटकामध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, आता या ठिकाणी हे जे आपण अजैविक घटक पाहतो आहोत, तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कशासाठी तर परिसंस्थेतील सजीवांसाठी, परिसंस्थेतील जीवांसाठी. या अजैविक घटकांनाच आपण अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो आणि जैविक घटकांना बायोटिक फॅक्टर्स असं म्हणतो. तर बघा मित्रांनो, उदाहरणार्थ प्राकृतिक रचना, कोणत्याही प्रदेशातील इकोसिस्टीम किंवा परिसंस्था, या परिसंस्थेत असणारे विविध सजीव घटक हे विविध प्रकारचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हे का घडतं तर सर्वात महत्त्वाचा घटक प्राकृतिक रचना किंवा भूरचना ही प्रत्येक ठिकाणची भिन्न भिन्न स्वरूपाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि परिणाम डोंगराच्या उदाहरण घ्यायचं झालं तर डोंगराच्या एका बाजूला त्या ठिकाणी वेगळी परिसंस्था आपल्याला आढळून येऊ शकते. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला एक वेगळीच परिसंस्था त्या ठिकाणी आढळून येऊ शकते. आणि अशाच पद्धतीने विविध भूरूपाचा किंवा भूरचनेचा परिणाम या परिस्थिती ज्याला आपण म्हणतो परिसंस्था, या परिसंस्थावर होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा महत्त्वाचा घटक अजैविक आपण या ठिकाणी पाहिला तो म्हणजे मृदा प्रकार. मित्रांनो, आपण पाहतो मृदेचा प्रकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हा अजैविक घटक जरी असला तरी बघा मृदेचा मूळ घटक नेमका कोणता आहे त्यावर आधारित त्या मृदेचे विविध प्रकार पडतात. त्या मृदेतील विविध खनिजांचे प्रमाण त्यावर आधारलेले असले आणि मृदेत असणारे विविध म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ती सुपीक असेल असुपीक असेल, या मृदेतील असणारे विविध खनिज द्रव्यांचं प्रमाण असेल. त्याचबरोबर मृदेमध्ये आपण पाहतो की सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे मृदेच्या या गुणधर्माबरोबरच हवा आणि पाणी त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतं आणि त्याचा आधारावरच वनस्पतीची वाढ आपल्याला होताना दिसून येते किंवा या सेंद्रिय पदार्थांपासून या असेंद्रिय पदार्थांपासून वनस्पतींच्या आधारे सेंद्रिय पदार्थांमध्ये अन्नद्रव्यात रूपांतर होण्याचं काम हे मृदेमुळे होत असतं. आणि म्हणून जगात तुम्ही कुठेही गेलात तरी हे मृदेचे प्रकार भिन्न भिन्न स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशात इवन दो एकाच भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशात देखील आपल्याला जर मृदेचे प्रकार भिन्न असतील तर भिन्न भिन्न परिसंस्था पाहावयास मिळतात किंवा त्या उदयास येतात, निर्माण होतात. मित्रांनो, याच पद्धतीने सूर्यप्रकाश असेल बघा किंवा पर्जन्य असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल, हे बरेचसे घटक हे हवामानाचे घटक आहेत आणि सूर्यप्रकाश तर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सूर्यप्रकाश हा असा घटक आहे की सूर्यप्रकाशाद्वारेच वनस्पती त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अदरवाईज हे शक्य झालं नसतं. म्हणून हे
अजैविक घटक पर्यावरणामध्ये जरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नसलो तरी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यावरच आधारित परिसंस्थेतील विविध सजीवांचे अस्तित्व असलेले आपल्याला पाहावयास मिळते, त्यांच्यामध्ये सहचर्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून असे हे अजैविक घटक परिसंस्थेचा रचनेतील एक महत्त्वाचा घटक असलेले आपल्याला दिसून येतात. आता थोडक्यात अजून एक माहिती आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल, ती ही की या अजैविक घटकावर इतर अनेक घटकांचा परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने भूरचना, कोणत्याही प्रदेशाची भूरचना आणि त्या ठिकाणचं असणारं हवामान. भूरचनेच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर मी आत्ताच म्हटलं की प्रत्येक ठिकाणची भूरचना ही सारखी नाही, त्यामध्ये विविधता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच पद्धतीनं परिसंस्था देखील वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हवामान. जगामध्ये विविध प्रकारचे हवामान विभाग असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पृथ्वीचं जर आपण विभाजीकरण केलं तर आपल्याला प्रामुख्याने 3 हवामान विभाग त्या ठिकाणी दिसून येतात. मग उष्णकटिबंधीय प्रदेश असेल, दुसरा महत्त्वाचा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश असेल, किंवा तिसरा महत्त्वाचा शीतकटिबंधीय प्रदेश असेल. मित्रांनो, या हवामान विभागानुसार, हे प्रमुख हवामान विभाग आहेत, या हवामान विभागानुसार त्या ठिकाणच्या परिसंस्था देखील भिन्न प्रकारच्या असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. या परिसंस्थेतील सजीव देखील विविध प्रकारचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, याचं साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर बघा, आपल्या महाराष्ट्रामधीलच उदाहरण देतो. आपल्या महाराष्ट्रातील असणारा सह्याद्री पर्वत, मात्र सह्याद्री पर्वताच्या त्या ठिकाणी महत्त्वाची ठिकाणं आपण पाहतो ती म्हणजे भीमाशंकर असेल, किंवा माथेरान असेल, किंवा महाबळेश्वर असेल. बघा, आपण थंड हवेची ठिकाणं म्हणून या ठिकाणांना ओळखतो. पण अजून दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणांचं आहे ते हे, प्रामुख्याने महाराष्ट्रातील हवामान आपण असं म्हणतो की उष्ण आणि कोरड्या स्वरूपाचं आहे. उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचं हवामान भारताचं आहे असं आपण म्हणतो, महाराष्ट्राचं आहे असं म्हणतो. मात्र असं असलं तरी बघा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वने आपल्याला आढळतात, वेगवेगळ्या प्रकारचे गवताळ प्रदेश आपल्याला आढळतात. आणि या ठिकाणी या उदाहरणात माहिती सांगायची झाली तर आपल्याला यात महाबळेश्वर असेल, किंवा माथेरान असेल, किंवा भीमाशंकर असेल, या ठिकाणी आपल्याला सदाहरित प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आढळून येतात. मित्रांनो, मात्र या उलट परिस्थिती संपूर्ण या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टीला बघा, किंवा या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला दख्खनच्या पठारावर किंवा महाराष्ट्र पठारावर बघा, त्या ठिकाणी आपल्याला पानझडी स्वरूपाची वने असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि बघा, या विविधतेचा परिणाम त्या ठिकाणच्या सजीवांवर होताना दिसून येतो. म्हणजेच त्याचा परिणाम या जैविक घटकांवर देखील झालेला दिसून येतो. म्हणूनच या वेगळ्याच परिसंस्था निर्माण होतात. त्या ठिकाणी आढळणारे प्राणी वेगळे असतात, पशुपक्षी वेगळे असतात. आणि म्हणून या विभिन्न प्रकारच्या परिसंस्था आपल्याला अगदी महाराष्ट्रातच बघायला मिळतात. तर पहा, जगामध्ये किती असंख्य प्रकारच्या परिसंस्था त्या ठिकाणी असतील. आणि म्हणून जगातील भूरचना असेल, त्या ठिकाणचे विविध प्रकारचं हवामान असेल, या सर्वांचा परिणाम त्या ठिकाणच्या परिसंस्थेवर आणि प्रामुख्याने त्या ठिकाणच्या जैविक घटकांवर होताना आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, यानंतर या परिसंस्थेच्या रचनेतला दुसरा महत्त्वाचा घटक आपण आता अभ्यासू. दुसरा घटक कोणता आहे? त्या ठिकाणी असणारे जैविक घटक. आत्ताच आपण पाहिलं की हे सर्व जैविक घटक अजैविक घटकांवर अवलंबून आहेत प्रामुख्याने. मग ते कसे ते आता आपण पाहू.
यालाच बायोटिक फॅक्टर्स असं आपण म्हणतो. या जैविक घटकांचं विभाजन पुन्हा 2 उपघटकामध्ये केलं जातं. हे जैविक घटक पहिले सर्वप्रथम उत्पादक आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहक किंवा भक्षक, अशा 2 गटामध्ये आपण याची विभागणी किंवा विभाजन याचं करत असतो. बघा, पहिला याच्यातला घटक आहे तो म्हणजे उत्पादक. पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये सर्वप्रथम अन्नाची निर्मिती करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्या म्हणजे वनस्पती. म्हणून या हिरव्या वनस्पती काय करतात मित्रांनो, सूर्यप्रकाशाच्या आधारे या हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे प्रामुख्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि त्या ठिकाणी आपल्या अन्नद्रव्याची निर्मिती करत असतात आणि याचबरोबर ऑक्सिजन हा बाहेर सोडतात. आपल्याला असं लक्षात येईल की म्हणूनच वनस्पतींना उत्पादक म्हटलं जातं, कारण त्या उत्पादन करतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याचबरोबर हे अन्न दुसऱ्या इतर जीवांसाठी उपयुक्त ठरते, म्हणून त्या प्रोड्युसर म्हणून ओळखल्या जातात. निसर्गामध्ये ज्या ज्या म्हणून हिरव्या वनस्पती आहेत, या हिरव्या वनस्पती विविध जीवांसाठी अन्न पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनच या जैविक घटकामध्ये वनस्पती या उत्पादक असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतील. आता या वनस्पती वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात. आपण जर परिसंस्था बघितल्या, परिसंस्थेचे प्रकार विभिन्न आहेत. त्यापैकी भूपरिसंस्था पहा किंवा जलपरिसंस्था पहा, तुम्हाला जमिनीवर देखील वनस्पती आढळून येतील. त्याचबरोबर समुद्रात असतील किंवा नदीमध्ये असतील किंवा एखादं धरण असेल, तलाव असेल, सरोवर असेल, यामध्ये देखील आपल्याला या हिरव्या वनस्पती आढळून येतात. आणि म्हणून मित्रांनो, या सर्वात महत्त्वाचा अन्नाचा मुख्य स्रोत आहेत आणि म्हणूनच त्या उत्पादक असून आपल्या सजीव सृष्टीच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण या जैविक घटकाचाच दुसऱ्या भागात विभाजन केलं आहे, ते म्हणजे ग्राहक किंवा त्यालाच आपण कंझ्युमर असं म्हणतो. मग या जैविक घटकामध्ये प्रामुख्याने भक्षक म्हणून किंवा ग्राहक म्हणून विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, तर यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. मित्रांनो, प्राण्यामध्ये देखील अगदी सूक्ष्मजीवापासून किंवा लहान प्राण्यापासून ते अतिशय मोठ्या महाकाय प्राण्यापर्यंतचे सर्व प्राणी या ग्राहक किंवा भक्षक या संकल्पनेत येतात. आपल्याला माहिती आहे, यांचा जीवनक्रम म्हणजेच यांना अन्नासाठी वनस्पतीवर म्हणजेच उत्पादकावर अवलंबून राहावं लागतं. या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे. या आकृतीतून तुम्हाला दिसून येईल की सर्वाधिक त्या ठिकाणी उत्पादक असलेले आपल्याला दिसून येतील, ज्या की वनस्पती आहेत. त्याचबरोबर या उत्पादकावर अवलंबून असणारे भक्षक दिसून येतील, जे की आपण आत्ता पाहतो. यामध्ये सूक्ष्मजीव असतील किंवा विविध प्रकारचे प्राणी असतील, तर हे भक्षक म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट आहे. आणि पुन्हा याच म्हणजे वनस्पतीवर अवलंबून असणाऱ्या भक्षकावर जे प्राणी अवलंबून असतात त्या किंवा उत्पादकावरही अवलंबून असतात, त्यांना आपण सर्वभक्षी असं म्हटलेलं आहे. तर त्यांची संख्या ही हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येते. मित्रांनो, या ठिकाणी जे कंझ्युमर्स आहेत किंवा ग्राहक किंवा भक्षक आहेत, यांचं देखील विभाजन आपण प्रामुख्याने त्यांच्या अन्नाच्या सवयीनुसार किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनक्रमानुसार प्रमुख 4 प्रकारात केलेलं आहे. तर ते 4 उपप्रकार कोणते? तर प्राथमिक ग्राहक, द्वितीयक ग्राहक, तृतीयक ग्राहक आणि चौथा महत्त्वाचा अपघटक
किंवा अपमार्जक. मित्रांनो, प्राथमिक ग्राहक कोणते आहेत? मग ज्या वेळेस जे सूक्ष्मजीव असतील किंवा प्राणी असतील जे अन्नासाठी प्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक ग्राहक किंवा प्राथमिक भक्षक असं आपण म्हणतो. त्यानंतर द्वितीयक ग्राहक. द्वितीयक ग्राहक म्हणजे असे प्राणी की जे प्राणी तृणभक्षक असणाऱ्या प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात त्यांना आपण द्वितीयक ग्राहक म्हणतो. याचे उदाहरण साधं घ्यायचं झालं तर बघा, प्राथमिक ग्राहकाचं उदाहरण जर पाहायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्या इकोसिस्टीममध्ये आपल्याला आसपास आढळणारे बघा साधी साधी उदाहरणं आहेत. यामध्ये ससा असेल किंवा त्या ठिकाणी उंदीर असेल, विविध प्रकारची जनावरं बघा आपण पशुपालन करतो, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, गायी असतील, इतर सर्व प्रकारचे प्राणी ज्याला आपण म्हणतो की पशुपालन या व्यवसायामध्ये समावेश होतो, हे सर्व प्राणी हे प्राथमिक ग्राहक असलेले दिसून येतात. का? तर कारण ते अन्नासाठी प्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आता द्वितीयक ग्राहक मात्र या प्राथमिक ग्राहकावर किंवा भक्षकावर अवलंबून असतात. मग याची उदाहरणं काही पाहायची झाली तर बघा, साप आहे किंवा त्या ठिकाणी असणारी घुबड आहे, किंवा याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की जे जंगलामध्ये आढळणारे प्राणी याच्यामध्ये सिंह असेल किंवा चित्ता असेल, हे प्राणी देखील द्वितीयक ग्राहक म्हणून ओळखले जातात. कारण दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर यांना मांसाहारी प्राणी देखील म्हटलं जातं. आणि हे मांसाहारी प्राणी विशेषतः शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून अन्नासाठी अवलंबून असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून या सर्वांचा समावेश द्वितीयक ग्राहक या संकल्पनेत केलेला आहे. त्यानंतर तृतीयक जे काही ग्राहक आहेत तर या तृतीयक ग्राहकामध्ये प्रामुख्याने जे सूक्ष्मजीव किंवा प्राणी मृत असलेल्या अजैविक आणि जैविक घटकांवर अन्नासाठी अवलंबून असतात त्यांना आपण काय म्हणतोय? तृतीयक ग्राहक म्हणतोय किंवा तृतीयक भक्षक असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी असणारी घार असेल किंवा कावळा असेल. त्यानंतर सर्वात शेवटचा महत्त्वाचा उपप्रकार म्हणजे अपघटक. बघा मित्रांनो, जे जैविक घटक आहेत म्हणजे सूक्ष्मजीव किंवा त्या ठिकाणी असणारे प्राणी हे काही वेळेला यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, तर ते काही वेळेस काय करतात, जे मृत अवशेष आहेत मग ते वनस्पतीचे असतील किंवा प्राण्यांचे असतील यांचं विघटन करण्याचं काम करतात आणि पुन्हा त्याचं मातीत रूपांतर होतं. मग अशा प्रकारचे हे जे अपघटक आहेत यांना अपघटक म्हटलं जातं किंवा अपमार्जक म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ शेतकऱ्याचा मित्र म्हणून गांडूळ आपण ओळखतो बघा मित्रांनो, किंवा भुंगेरे असतील, तर हे जे काही उदाहरणं आहेत किंवा गांडूळ आहे तर हे काय करतं, निसर्गात असणाऱ्या ज्या वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, पालापाचोळा असेल याला कुजवण्याचं काम करतं, त्याला खाऊन घेतं आणि त्याचं रूपांतर पुन्हा असेंद्रिय पदार्थामध्ये होताना आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला परिसंस्था म्हणजे नेमकं काय याची व्याख्या पाहिली. त्यानंतर परिसंस्थेची प्रमुख मूलतत्वे कोणती, तर प्रामुख्याने 3 मूलतत्वे त्या ठिकाणी आपण पाहिली. आणि महत्त्वाचा मुद्दा जो की परिसंस्थेची रचना, या परिसंस्थेच्या रचनेमध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक यांच्या साहाय्याने आपण परिसंस्थेची रचना या ठिकाणी समजून घेतली. तर मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.